नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जसे की तुम्ही थंबनेल पाहिलेलेच असेल, यामध्ये तुम्ही पाहू शकताय की मोफत शिक्षणासाठीची संधी येथे देण्यात आलेली आहे. आता 85 केंद्रीय विद्यालये व 28 नवोदय विद्यालयांना केंद्राची मंजुरीही मिळालेली आहे. सविस्तर व्हिडिओ आपण पाहूया. मोफत शिक्षणाची संधी 85 केंद्रीय विद्यालय व 28 नवोदय विद्यालयांना केंद्राची मंजुरी देण्यात आलेली आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये 85 नवीन केंद्रीय विद्यालय तसेच 28 नवीन नवोदय विद्यालय उघडण्यास मंजुरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती आपल्याला मिळालेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी देशभरात विविध राज्यांमध्ये 85 नवीन केंद्रीय विद्यालये तसेच 28 नवीन नवोदय विद्यालय उघडण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील 82,000 विद्यार्थ्यांना मोफत व उच्च दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात त्याबाबत माहिती नमूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळाच्या समितीने 85 नवीन केंद्रीय विद्यालये आणि KVS सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून 25 नवीन केंद्रीय विद्यालयांची स्थापना आणि सध्याच्या विद्यालयांच्या विस्तारासाठी सुमारे 5,872 कोटी रुपयांची आवश्यकता असून सध्या सुरू असलेल्या अशा केंद्रीय विद्यालयांची संख्या 1,256 आहे. यातील 3 विद्यालये मॉस्को, काठमांडू आणि तेहरानमध्ये सुरू आहेत. या विद्यालयात 13.56 लाख विद्यार्थी शिकत आहेत. यामुळे रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे. मागील निष्कर्षानुसार एक पूर्ण केंद्रीय विद्यालय विकसित करण्यासाठी 63 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यानुसार 85 नवीन केंद्रीय विद्यालयांमध्ये 33 नवीन पदांच्या माध्यमातून एकूण 5,388 कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षण होण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. धन्यवाद.